तर पोलीस शिपाई या पदासाठी सांगली जिल्ह्यातून 27 जागा आहेत. तर आपण इथे पाहूया की कोणत्या प्रवर्गासाठी पोलीस शिपाई या पदासाठी किती जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी एकूण 6 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 3, तर महिलांसाठी 2 आणि माजी सैनिकसाठी 1. पूर्ण जिल्ह्यानुसार माझ्या मते तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी जागा आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 2, तर महिलांसाठी 1. तर विजा अ साठी एक पण जागा नाहीये. तर ब साठी 1 जागा आहे, ती पण सर्वसाधारणसाठी. क साठी 1 पण जागा नाहीये. तर या प्रवर्गाने लक्षात ठेवायचे की आपल्याला जिथे जागा नाहीये तर तिथे फॉर्म भरायचा नाहीये. तर ड साठी 4 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1, माजी सैनिकसाठी 1. त्यानंतर प्र साठी 1 पण जागा नाहीये. त्यानंतर व साठी 13 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 3, महिलांसाठी 4, खेळाडूसाठी 1, प्रकल्पग्रस्त असेल तर 1, माजी सैनिक असेल तर 2, अंशकालीन पदवीधर 1, गृहरक्षक दल 1. अशा एकूण 13 जागा व साठी आहेत. तर SC-BC साठी 1 पण जागा नाहीये, EWS साठी पण 1 पण नाहीये, अराखीव साठी 1 पण नाहीये. तर पोलीस शिपाई या पदासाठी सांगलीमध्ये अराखीव, EWS, SC-BC, विमाप्र, क आणि ज साठी 1 पण जागा नाही. या प्रमाणे लक्षात ठेवायचंय. जे पोलीस भरतीमध्ये नवीन आहेत, नवीन प्रॅक्टिस करतात, त्यांनी इथे चुकूनही जागा भरू नका. तर अगोदर शारीरिक चाचणी आहे, त्यानंतर लेखी परीक्षा आहे. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी असे सर्व जाहिराती घेऊन येणार आहोत. तर ह्या सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी सर्वात कमी जागा आहेत, 27 जागा आहेत. तर धन्यवाद.